तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं आयुष्य नेहमी प्रकाशमय राहो आणि तुमचा प्रत्येक दिवस विजयाचा ठरो. तर हा दसरा माझ्यासाठी खूप स्पेशल होता, कारण लग्नानंतरचा हा माझा पहिला दसरा होता आणि UK मधला पण. घरच्यांची पण खूप आठवण येत होती. तर जी साडी धुळकात पडली होती, आज तिला घालायचं सौभाग्य भेटलं. तर माझ्याकडे काही दिवे नव्हते, तर मी काही कॅन्डल्स घेऊन आले होते. ते लावून घेतले आणि मला वाटलं आता काही फायर अलार्म वाजतो की काय, पण सुदैवाने तो काही वाजला नाही. दिवे लावल्यावर घर कसं असं झगमगून जातं आणि मनालाही खूप छान वाटतं. नंतर जे आपल्याकडे अस्त्र शस्त्र आहेत, कॅमेरा, लॅपटॉप, डेस्कटॉप, त्यांची एक एक करून पूजा करून घेतली. आणि दसऱ्याचा दिवस म्हणजे फक्त पूजा नाही, तर वाईटावर चांगल्याचा विजय याची आठवण करून देणार आहे. नंतर आली खरी मज्जा. आई म्हटली काहीतरी गोडधोड कर. मी म्हटलं गोडधोड? मी केला होता पुरणाचा स्वयंपाक. मस्त कढी, आमटी, भजी, भात. आणि या पुरणपोळीकडे बघून वाटेल का मी आयुष्यात पहिल्यांदा पुरणपोळी बनवली आहे. तर आई बघून घे आणि आजीला पण दाखव. ती मला नेहमी म्हणायची, लग्नानंतर काय दिवे लावते काय माहिती. असो, नंतर देवाची पूजा करून घेतली, नैवेद्य दाखवला आणि मस्त पोट भरून जेवण करून घेतलं. तर असा केला मी माझा दसरा साजरी. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.